नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. ममता दीदींच्या तृणमूल काँग्रेसला, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला काँग्रेसनं आपल्या पक्षामध्ये म्हणजे काँग्रेसमध्ये विलीनीकरण तुमच्या पक्षाचं करा अशा पद्धतीची एक ऑफर दिलेली आहे. आता मुळामध्ये हे दोन्ही पक्ष अशा पद्धतीची ऑफर स्वीकारतील का हा पहिला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुद्धा काँग्रेसनं अशा पद्धतीची ऑफर दिली आहे याची चर्चा आहे. उद्धव ठाकरेंच्या गोटामध्ये नेमकं काय म्हणणं आहे तेही आपण सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. तर मित्रहो, या सगळ्याकडे आपल्याला सविस्तर नजरेने बघावं लागेल की मुळामध्ये मूळ काँग्रेसमधनं जे पक्ष बाहेर पडले ते का पडले, मुळामध्ये ते का पडले, तर काहींची महत्वाकांक्षा, काहींची वाढत चाललेली अपेक्षा आणि काहींचं स्वतःची एक आपलं काहीतरी स्वतःचं स्थान निर्माण करण्याची एक ईर्ष्या, यामधून मूळ काँग्रेसमधनं काही नेते बाहेर पडले. त्यांनी आपापला पक्ष स्थापन केला, तो पक्ष वाढला, मोठा झाला, त्याचा प्रादेशिक पक्ष झाला आणि मग आता त्या राज्यांमध्ये त्या प्रादेशिक पक्षांचं एक मोठं अस्तित्व निर्माण झालं. मग त्याच्यामध्ये जर का आपण गणना केली तर शरद पवारांचे राष्ट्रवादी आहे, जे आपल्याला आठवते 27 वर्षांपूर्वी सोनिया गांधींच्या सगळा एक मुद्दा करत ते वेगळे झाले. तिकडे तृणमूल काँग्रेस म्हणजे ममता बॅनर्जी या मूळ काँग्रेसपासून वेगळ्या झाल्या आणि त्यांनी तृणमूल काँग्रेसची निर्मिती केली. असे अनेक, नवीन पटनायक आहे त्याच्यामध्ये जर नाव घ्यायचं झालं, असे अनेक लोक आहेत की जे मूळ काँग्रेसमधनं बाहेर पडले. मग ते त्यांच्या महत्वाकांक्षेपोटी बाहेर पडले असतील. पण गंमत अशी आहे की आता पश्चिम बंगालच्या सगळ्या निकाल लागलेले आहेत आणि हे निकाल आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. याच्यामध्ये म्हणजे न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा हा निकाल आहे असं याच्याकडे बघितलं जातं. याचं कारण म्हणजे जवळपास 15 वर्ष पश्चिम बंगालवर निर्विवाद सत्ता गाजवणाऱ्या ममता दीदींची सत्ता बंगालमधनं गेली आणि तिथे भाजपची सत्ता आली. बरं, भाजपची सत्ता आल्यानंतर अवघ्या 20-25 दिवसामध्ये तृणमूल काँग्रेस फुटली म्हणजे चक्क ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटली, म्हणजे ज्याला 2/3 मेजॉरिटीनं ती फुटणं असं म्हणतात, तशा पद्धतीने तृणमूल काँग्रेस सुद्धा फुटली. म्हणजे तृणमूल काँग्रेसकडे एकूण 28 खासदार आहेत, त्यातले जवळपास 19 ते 20 खासदार यांनी बंड केला, हे फुटले आणि त्यांनी त्याबाबतचं पत्र देखील पक्षाला दिलं आणि तशा म्हणजे पक्षाला म्हणण्यापेक्षा लोकसभेच्या अध्यक्षांना दिलं आणि त्यामुळे खासदार फुटले. तृणमूल काँग्रेसचे आमदार फुटले, जे 80 आमदार आहेत. आता 2/3 मेजॉरिटीचा विचार केला तर 53-54 आमदार फुटण्यासाठी लागतात, म्हणजे एक गट ज्याला आपण म्हणतो त्याच्यासाठी लागतात. इथे तर जवळपास 58 आमदार हे तृणमूल काँग्रेसचे बाहेर पडले. म्हणजे जी अवस्था उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची झाली, अगदीच तशी अवस्था ही ममता दीदींच्या तृणमूल काँग्रेसची झाली आहे. आणि आता हे सगळे आमदार, हे खासदार भाजपला पाठिंबा देणार आहेत. जी चर्चा सातत्याने गेली आपण 10 वर्ष 8-10 वर्ष ऐकतो की भाजप प्रादेशिक पक्षांना संपवत चाललेला आहे आणि त्याची ही ढळढळीत उदाहरणं आहेत. म्हणजे ती आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय ती म्हणजे शिवसेनेची जेव्हा बंड झालं 2022 मध्ये, तिथपासून आपण बघतोय की कशा पद्धतीने प्रादेशिक पक्षांना हा भाजप गिळत चाललेला आहे. तीच पुनरावृत्ती ही पश्चिम बंगालमध्ये झाली. तृणमूल काँग्रेसच्या बाबतीमध्ये, राष्ट्रवादीमध्ये आपण बघतोय शरद पवारांची राष्ट्रवादी फुटली. हे सगळं जे आहे हे त्याच गोष्टींचं लक्षण आहे. आता याच्यामध्ये या सगळ्यामध्ये प्रवास करत असताना काँग्रेस जी आहे, खरं तर मूळ काँग्रेस जो एक देशातला ताकदवर पक्ष होता, त्याची एक सत्ता होती या देशावर. पण जसं 2014 मध्ये एक नरेंद्र मोदींचा उदय झाला, भाजपची सत्ता राज्यात केंद्रामध्ये आली आणि त्यानंतर मात्र काँग्रेसमध्ये पडझड सुरू झाली. इवन भाजपने एक नारा सुद्धा दिला, म्हणजे काँग्रेस मुक्त भारत अशा पद्धतीचा नारा भाजपकडनं देण्यात आला आणि मग पुढच्या काळामध्ये काँग्रेसची पूर्ण वाताहत होत गेल्याचं चित्र आपण बघितलेलं आहे. आता या सगळ्याचा जेव्हा काँग्रेस विचार करताय, आता ज्या पद्धतीने प्रादेशिक पक्षांची सगळी अवस्था झाली आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं अशा पक्षांना ऑफर दिलेली आहे
जे पक्ष मूळ काँग्रेसमधनंच फुटून बाहेर गेलेले आहेत, त्यांनी ममता बॅनर्जींना म्हणजे त्यांच्या तृणमूल काँग्रेस जो काही आता शिल्लक राहिलेला आहे त्यांना ही ऑफर दिलेली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अशा पद्धतीची ऑफर दिली आहे. हे सगळं आपल्याला कळत आहे. हे सगळं आपल्याला ज्या पद्धतीच्या बातम्या येतात त्यातून मी हे तुम्हाला सगळं सांगतोय की या ऑफर दिल्या गेलेल्या आहेत. आता ऑफर देताना आपण आपला पक्ष का तुमच्या मध्ये विलीन करायचा, काहीतरी त्यातनं मिळालं पाहिजे. म्हणजे काँग्रेसनं सुद्धा या सगळ्या गोष्टींकडे फार बारकाईने या सगळ्याचा विचार केलेला आहे. काँग्रेसने या सगळ्याचा विचार एवढाच केलेला आहे की आपल्याला भाजप सारख्या बलाढ्य पक्षाशी जर का टक्कर द्यायची असेल तर भाजप ज्या फॉर्म्युल्यावर चालतो, एक पक्ष एक नेतृत्व एक संघटना, त्याच पद्धतीने पुन्हा एकदा काँग्रेस आता त्या पद्धतीचा विचार करते. जर तसं झालं तरच या सगळ्या गोष्टींना किंवा आपण आगामी काळामध्ये 2029 मध्ये भाजप बरोबर फाईट करू शकतो आणि अत्यंत ताकदीनं करू शकतो. आता याच्यामध्ये ममता बॅनर्जींना जी ऑफर देण्यात आली आहे त्याच्यामध्ये ममता बॅनर्जींना त्यांनी स्ट्रेटअवे सांगितलेलं आहे की तुम्हाला आम्ही राष्ट्रीय उपाध्यक्ष पद देतो. म्हणजे जर का त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला तर ममता बॅनर्जी या राष्ट्रीय उपाध्यक्षा होतील. अशा पद्धतीची ऑफर ही ममता बॅनर्जींना देण्यात आली. आणि मग बाकी त्यांचे जे अभिषेक बॅनर्जी आहे यांना सुद्धा आपण एक पक्षामध्ये मजबूत स्थान त्यांना देखील देऊ, चांगल्या पद्धतीचं पद देऊ, जबाबदारीचं पद देऊ, ही त्यांना ऑफर दिली आहे. राष्ट्रवादीला ऑफर देताना त्यांनी त्याच्यामध्ये असं हे सांगितलेलं आहे की शरद पवारांना आम्ही राज्यसभेतलं विरोधी पक्षनेते पद देऊ, ही ऑफर त्यांना दिलेली आहे. आता याची एक कुजबूज आहे, म्हणजे ही सगळी जरतरची कुजबूज आहे. जर का राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर का काँग्रेसची सत्ता आली तर त्याच्यामध्ये सुप्रिया सुळे या महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनू शकतील, याची देखील एक चर्चा ही पडद्यामागून सुरू केलेली आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना काय प्रलोभनं काँग्रेस पुढे आणतंय, तर ती अशा पद्धतीची प्रलोभनं या लोकांना देत आहेत. आता या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरेंना सुद्धा काँग्रेसनं ऑफर दिलेली आहे. आता उद्धव ठाकरेंचा पक्ष हा काही मूळ काँग्रेसमधला वगैरे असा काही पक्ष नाही आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली, ती मराठीच्या मुद्द्यावर केली, ती महाराष्ट्रातल्या प्रश्नांवर केली आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी या शिवसेनेची निर्मिती झाली. पण आज जी काही शिवसेनेची अवस्था आहे बरं, त्यातून 2019 पासून उद्धव ठाकरेंची शिवसेना ही महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष आहे. म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने एक जो काँग्रेसी विचार आहे, राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाचा जो विचार आहे, ज्याला आपण पुरोगामी विचार म्हणतो, हा पुरोगामी सेमी पुरोगामी विचार हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं स्वीकारला आणि म्हणून त्यातून एक महाविकास आघाडी तयार झाली. आज शिवसेनेची सुद्धा जी अवस्था आहे ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून असं बोललं जात आहे की काँग्रेसनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुद्धा ऑफर दिलेली आहे. आणि याच्यामध्ये ऑफर देताना त्यांना म्हणजे उद्धव ठाकरेंना आम्ही राज्यात ते प्रदेशाध्यक्ष होतील असं पद आम्ही त्यांना देतो, शिवाय खासदार आपण त्यांना करू शकतो, अशा पद्धतीची ऑफर ही काँग्रेसकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालेली आहे. आता मूळ प्रश्न असा येतो की मुळामध्ये काँग्रेस अशा पद्धतीच्या ऑफर हे प्रादेशिक पक्षांना का देत आहेत. म्हणजे जे प्रादेशिक पक्ष हे भाजपाच्या विरोधी लढतायत, भाजपाच्या विरोधामध्ये काम करतायत, भाजपाच्या विरोधामध्ये निवडणुका लढवत आहेत, अशा प्रादेशिक पक्षांना काँग्रेस ही ऑफर का देत आहे, हा त्यातला मूळ प्रश्न आहे. आता पहिला प्रश्न ज्याचं उत्तर मी तुम्हाला मगाशीच दिलं की एक पक्ष एक नेतृत्व आणि एक संघटना, हा भाजपचा फॉर्म्युला आहे. सध्या काँग्रेस याच फॉर्म्युलावर फोकस करण्याचा विचार करते. दुसरी गोष्ट, तो सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. आता एक लक्षात घ्या, मूळ काँग्रेस जेव्हा होतं तेव्हा मतं जी होती, जो पुरोगामी विचारांचा असेल, जो डाव्या विचारसरणीचा असेल, जो अशा पद्धतीच्या म्हणजे उजव्या विचारसरणीला विरोध करणार आहे, असे जे सगळे मतदार आहेत, हे मतदार हे काँग्रेसचे मतदार म्हणून मानले गेलेले होते. पण जसं हे पक्ष फुटत गेले, म्हणजे त्यातनं शरद पवार बाहेर पडले, ममता दिदी बाहेर पडल्या, नवीन पटनायक बाहेर पडले, त्यांचे पक्ष झाले, ते पक्ष वाढले आणि मग ज्या काँग्रेसी मतदारांची जी आहे ती विभागणी झाली. म्हणजे काँग्रेसचा जो मूळ मतदार आहे तो विखुरला गेला. जर आता हे विलिनीकरण झालं तर पुन्हा
हा मतदार आपल्याकडे येईल आणि एक मोठी ताकद या माध्यमातून निर्माण होऊ शकते, हा त्यातला काँग्रेसचा दुसरा विचार आहे. तिसरा जर आपण विचार केला तर आज काँग्रेस महाराष्ट्रामध्ये पूर्वी प्रचंड स्ट्रॉंग होती. जर शरद पवारांची राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं विलिनीकरण झालं, तर काँग्रेस हा महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्ट्रॉंग होऊ शकतो. हा त्यातला तिसरा विचार काँग्रेसनं केलेला आहे. चौथा विचार जर काँग्रेसचा इथनं बघितला आपण, तर विलिनीकरण जर झालं तर आज राष्ट्रवादीची सगळ्यात स्ट्रॉंग बाजू जी आहे शरद पवारांची, तो पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्रामधला सहकार जो आहे तो सहकार क्षेत्रावर ताकद मिळवता येऊ शकते. ग्रामीण भागातलं नेटवर्क जे आहे ते पुन्हा एकदा काँग्रेसला चांगल्या पद्धतीने काँग्रेसकडे येऊ शकतं आणि जो पुन्हा मतदार जो आहे जो विखुरला गेलेला आहे तो पुन्हा काँग्रेसकडे येऊ शकतो. हा चौथा त्यातला विचार हा काँग्रेसने केलेला आहे. जसं मी पहिल्यांदाही म्हटलं की नेते असतील, कार्यकर्ते असतील, यांच्यामध्ये जी सध्या मरगळ, काँग्रेसच्या लोकांबद्दल बोलतोय मी, यांच्यामध्ये जी सध्या मरगळ दिसतीये की काँग्रेस संपत चाललाय का, काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मरगळ आली आहे का, या विलिनीकरणामुळे नेते, कार्यकर्ते यांच्यामध्ये एक मेसेज जाईल की काँग्रेस आता पुन्हा एकदा ताकदीनं उभी राहतीये आणि हा मेसेज पक्षाला देणं फार महत्त्वाचं असतं. या दृष्टीनं सुद्धा काँग्रेस या सगळ्याकडे बघताना आपल्याला बघायला मिळतीये. आता ही ऑफर का दिली आहे, तर जे काही सध्या राष्ट्रवादीची अवस्था आहे, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची जी अवस्था झालेली आहे, ममता दिदींच्या तृणमूलची जी झाली आहे, म्हणजे प्रादेशिक पक्ष जे संपत चाललेले आहेत ते जर पुन्हा आपण एकत्र आणले, जे त्यांचं विलिनीकरण केलं, तर एक मोठी ताकद भाजपच्या विरोधामध्ये उभी राहील. म्हणजे देशामधलं चित्र काय दिसेल, तर भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना या पुढच्या काळामध्ये ताकदीनिशी आपल्याला बघायला मिळू शकतो. ही झाली काँग्रेस काय दृष्टीतनं विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये विचार करतीये याचा आपण विचार केला. पण आता मुद्दा हा येतो की ज्या ज्या पक्षांना काँग्रेसनं ही ऑफर दिलेली आहे ते पक्ष खरंच विलिनीकरणाची ऑफर, काँग्रेसची ऑफर हे स्वीकारू शकतात का? काय अडचण आहे? स्वीकारली तर काय होईल आणि का नाही स्वीकारू शकत याचा आपल्याला विचार करावा लागेल. आता माझं जर का स्वतःचं प्रामाणिक मत तुम्ही विचारलं तर शरद पवार झाले किंवा उद्धव ठाकरे झाले किंवा अगदी तृणमूल काँग्रेस सुद्धा काँग्रेसच्या विलिनीकरणाची ही ऑफर स्वीकारेल का? तर मला वाटत नाही की हे स्वीकारतील. अजूनपर्यंत राजकारणामध्ये अजून काही धक्के जेव्हा या मंडळींना बसतील तेव्हा कदाचित विलिनीकरणाचा विचार ही मंडळी करतील, पण आत्ता तरी असं चित्र वाटत नाही. पण मग यांच्या समोरच्या गोष्टी कोणत्या आहेत? जर विलिनीकरण नको तर ते का नको असेल, तर याचा जर आपण विचार केला तर आज प्रत्येकाने, म्हणजे आज ममता दिदींनी त्यांचा तृणमूल ज्या पद्धतीने एक एक आमदार, दोन दोन आमदार जोडत आज तृणमूलची निर्मिती केली आहे, तृणमूल वाढवलाय, एक प्रादेशिक पक्ष म्हणून बलाढ्य पक्ष बनवलाय. अगदी ती गत शरद पवारांच्या पक्षाची सुद्धा आहे. आज शरद पवारांचा पक्ष महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये तर अत्यंत ताकदवर पक्ष म्हणून ओळखला जातो. आता विलिनीकरण झालं तर या पक्षांची ओळखच पुसली जाईल आणि मग हे या मंडळींना चालेल का? तर ते चालणार नाही. हा त्यातला पहिला भाग आहे. दुसरा भाग, जेव्हा प्रादेशिक पक्षांचे शरद पवार झाले, ममता दिदी झाल्या, उद्धव ठाकरे झाले, आज हे प्रमुख नेते आहेत, हे प्रमुख चेहरे आहेत, हे बलाढ्य नेते आहेत. आज कितीही झालं तरी त्यांच्यातला जो अहम भाव आहे तो या विलिनीकरणाला होकार देणार नाही. शेवटी आपण त्या त्या भागातले राजे असतो, आपण त्या त्या भागातल्या गादीचे हकदार असतो. तर त्यामुळे काँग्रेसमधल्या विलिनीकरणाचा जेव्हा मुद्दा येईल तेव्हा हा अहम भाव हा त्याच्यामध्ये आड येऊ शकतो. तिसरी गोष्ट, तुम्ही शरद पवारांना ऑफर देऊ शकता, तुम्ही त्यांना राज्यसभेतलं विरोधी पक्ष नेतेपद द्याल, तुम्ही सुप्रिया सुळेंना द्याल, पण मग राष्ट्रवादीतल्या इतर नेत्यांचं काय? आज जयंत पाटलांसारखे ताकदवर नेते आहेत राष्ट्रवादीमध्ये, इकडे जितेंद्र आव्हाडांसारखी लोक आहेत, अजून जी मंडळी आहेत, या मंडळींचं तुम्ही काय करणार? ही मंडळी, या मंडळींचं अस्तित्व काँग्रेसमध्ये विलिनीकरण झाल्यानंतर काय राहील याचा विचार सुद्धा शरद पवारांना करावा लागेल, त्या मंडळींना सुद्धा करावा लागेल. आणि त्यामुळे या गोष्टीला किती प्राधान्य मिळेल हा त्यातला एक भाग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आठवत असेल
तर इंडिया आघाडीची जी स्थापना झाली, म्हणजे जेव्हा जेव्हा निवडणूक येते तेव्हा तेव्हा इंडिया आघाडीमध्ये हे सगळे विरोधी पक्ष एकवटतात आणि भाजपशी आपल्याला सामना करायचा असं म्हणतात. पण याच इंडिया आघाडीमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींनी आणि आपच्या अरविंद केजरीवालांनी राहुल गांधींच्या नेतृत्वावरच आक्षेप घेतलेले होते की यांनी इंडिया आघाडीचं नेतृत्व का करायचं, हे तितके सक्षम आहेत का, अशा पद्धतीची चर्चा या मंडळींनी घडवलेली आहे. तेव्हा ही जी मंडळी आहेत की ज्यांना आज अशा पद्धतीच्या विलिनीकरणाची ऑफर दिली गेलेली आहे, तेव्हा राहुल गांधींच्या नेतृत्व ही मंडळी स्वीकारतील का, शरद पवार स्वीकारतील का, उद्धव ठाकरे स्वीकारतील का, ममता दीदी स्वीकारतील का, हा त्यातला मूळ प्रश्न आहे. आणि म्हणून मी तुम्हाला जे मगाशी म्हटलं की आत्ता तरी आत्ताच्या स्थितीमध्ये हे पक्ष काँग्रेसच्या ही विलिनीकरणाची ऑफर स्वीकारतील असं मला तरी वाटत नाही. पण दुसऱ्या बाजूनी जर बघायला गेलं तर आज भाजप ज्या पद्धतीने प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व संपवत चाललाय, याचा जर विचार केला तर आगामी काळामध्ये भाजप बरोबर जर का दोन हात करायचे असतील तर तुमची ताकद ही एका अमरेला खाली येऊन, एका छताखाली येऊन ती वाढवावी लागेल. पण आत्ता तसं होऊ शकणार नाही. म्हणून मी मगाशी म्हटलं की अजून राजकीय धक्के जेव्हा या मंडळींना बसतील तेव्हा यांचे डोळे उघडतील आणि कदाचित तेव्हा अशा पद्धतीचा प्रयोग हा आपल्याला या देशामध्ये बघायला मिळू शकेल की पुन्हा एकदा एक काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये हे काही प्रादेशिक पक्ष जोडले गेलेले आहेत. तुम्हाला आठवत असेल तर थोडंसं मी तुम्हाला खूप मागे घेऊन जातो. जनता पार्टी ही अशाच काँग्रेस विरोधी पक्षांमधनं एकत्र येऊन जनता पार्टीची निर्मिती झालेली होती. पण तो काळ वेगळा होता. आता राजकारणही बरंच पुढे गेलंय, काळही बराच पुढे गेलाय आणि माणसांचे विचारही फार त्याही पलीकडे जाऊन पोचलेत. त्यामुळे काय होईल उद्याचं आपल्याला माहित नाही, पण आजची ही चर्चा रंगलेली आहे. तुम्हाला सुद्धा काय वाटतंय जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा की खरंच ही काँग्रेसची ऑफर तुम्हाला योग्य वाटते का जी या प्रादेशिक पक्षांना दिलेली आहे, आणि प्रादेशिक पक्ष तो प्रादेशिक पक्ष या ऑफरचा विचार करेल का, काय वाटतंय जरूर कळवा. इथेच थांबतो. धन्यवाद.